नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, फक्त 21 दिवस करा हा उपाय. कधीच वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. कोणाची वाईट नजर तुमच्या घराला, तुमच्या परिवाराला लागणार नाही. तुमचे घर सुखकारक राहील, शांतता राहील, आनंद राहील, सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहील, घरात समाधान राहील. यासाठी तुम्हाला रोज 21 दिवस हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आणि 21 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. रोज संध्याकाळी देवघरासमोर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. महिला पुरुष कोणीही या उपाय करू शकतात. तुमच्या घरात जर सतत भांडणं होत असतील, काम बनता बनता बिघडत असेल, घरात अचानक नकारात्मक वातावरण तुम्हाला जाणवत असेल, कोणाची वाईट नजर, बाधा, नकारात्मक शक्तीचा त्रास तुम्हाला होत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. फक्त 21 दिवस हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि या उपायाने तुमच्या घराच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. हा उपाय तुम्ही संध्याकाळी देवघरासमोर बसायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 2 वस्तू घ्यायच्या आहेत, एक कापूर आणि एक अखंड लवंग. यासाठी तुम्ही काय करायचं, 21 कापुराचे वडी आणि 21 अखंड, कुठूनही तुटलेली फुटलेली नसेल अशी लवंग घ्यायची आहे. ती एका डब्यात दोघी वस्तू काढून ठेवायच्या आहेत आणि रोज एक कापूर एक लवंग घ्यायची, एखाद्या ताटलीत किंवा मातीची पंती किंवा दिवा असेल त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा आणि लवंग ठेवायची आणि ते जाळायचं आहे. संध्याकाळी 6:30-7 वाजेच्या दरम्यान ते पेटवायचं आहे. कापूर पेटवायचा, लवंग पेटेल. आणि ते पेटत असताना हात जोडून प्रार्थना करायची, आमच्या घरातली सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट बाधा नष्ट करा. आणि ते जळू द्यायचं. आणि ते जळाल्यानंतर त्यातली उदी वगैरे जे उरलेलं असेल ते बाहेर कुठेही तुम्ही फेकू शकता, टाकू शकतात. असं 21 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. 21 दिवसाच्या आत तुमच्या घरातल्या सर्व समस्या, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, नकारात्मकता, वाईट शक्ती संपून जाईल. नक्की हा उपाय करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.